नमस्कार मित्रांनो, हुकुमाची राणी या मालिकेचा आजचा भाग एवढा इंटरेस्टिंग होता ना की सांगूच नका. चला तर मग आपण बघूया. इंद्र आणि राणीच्या हातामध्ये बंगला आणि त्यांची फॅक्टरी आलेली असते. आनंदाच्या क्षणी घरामध्ये राणी आणि इंद्राचा छान गृहप्रवेश होतो. सगळे घरचे मोठे लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा जल्लोष करण्यासाठी एक पार्टी ठेवायचं ठरवतात. पण या पार्टीमध्ये इंद्राची मैत्रीण तनिषा येते आणि ती राणीला मुद्दाम दारू पाजते. अखेर आबांनी कष्टाने उभी केलेली कंपनी इंद्राच्या नावे झालेली असते. हा चमत्कार कसा घडला आणि तनिषा लिलावासाठी कशी आली हे कोणाच्याच लक्षात येत नाही. कंपनी इंद्राच्या हातात गेली हे पाहून विक्रांत आणि उर्मिळाचं तोंड पडतं. तनिषा खूप खुश असते कारण तिच्या मित्राला न्याय मिळालेला असतो. इंद्रा विक्रांतला म्हणतो की तू पैशाने जिंकला असशील पण आबांच्या इच्छा कशा तुडवशील. इंद्रा सांगतो की मी मुंबईला माझ्या बालपणीच्या मैत्रिणीला म्हणजे तनिषाला भेटायला गेलो होतो. ती श्रीमंत आहे आणि माझी मदत करू शकते हे मला माहीत होतं. तनिषाला मी सगळा प्रकार सांगितला आणि तिने मला सांगितलं की तू काळजी करू नको, मी उद्या नक्की येईल आणि तुला ही कंपनी खरेदी करून देईल. इंद्राचे आणि तनिषाचे खूप जीवाभावाचे नातं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. इंद्रा म्हणतो की जरी तुझ्याकडे करोडोचं चेक असेल तरी मला त्याचं काही वाटत नाही कारण माझ्या आबांचं स्वप्न आज आमच्या ताब्यात आहे आणि हे सगळं तनिषामुळे शक्य झालं आहे. इंद्रा तनिषाचे आभार मानतो. मग इंद्रा विक्रांतला म्हणतो की कसं वाटतंय आमच्याकडे कंपनी आली हे पाहून. विक्रांत काहीच बोलत नाही. मग इंद्रा कामगारांना सांगतो की चला या विक्रांत सरांचं स्वागत करा. सगळे कामगार पिसळलेले असतात आणि विक्रांतवर खवळलेले असतात. विक्रांत तिथून पळ काढतो पण सगळे कामगार त्याच्या मागे जातात आणि त्याला जोरदार मार देतात. उर्मिला ओरडते की मी प्रेग्नेंट आहे, मला हात लावू नका. राणी म्हणते की थांबा, ती वाईट वागली म्हणून आपण वाईट वागायचं नाही. पण तोवर विक्रांतला कामगारांनी चांगलंच चोपलेलं असतं. इंद्रा विक्रांतला म्हणतो की इथून निघून जा आणि परत तुझं थोबाड दाखवू नकोस. राणी सुद्धा बोलते की विजय नेहमी सत्याचाच होतो. रत्नाईला वाईट वाटतं कारण तो तिचा मुलगा असतो. आबा म्हणतात की आज मनावरचं दगड पण हलकं झालं. आबा म्हणतात की आता अजून एक काम बाकी आहे, ते म्हणजे राणी आणि इंद्राचा गृहप्रवेश. सगळेजण माडिकांच्या बंगल्यावर येतात. दुसरीकडे विक्रांतला खूप दुःखत असतो. तो उर्मिलाला बर्फ मागवायला सांगतो. उर्मिला बिंडोकपणा करते आणि थेट दारूमध्ये बर्फ टाकून त्याला देते. विक्रांत म्हणतो की तू मूर्ख आहेस का, मला लागलंय आणि हे तू काय करतेस. विक्रांत मनात म्हणतो की मला या उर्मिलाचा जीव घ्यावा असं वाटतंय पण बंगल्यावर मात्र खूप आनंदाचं वातावरण असतं. पार्टीमध्ये सगळ्यांची चर्चा असते की तनिषामुळे हे सगळं शक्य झालं. तनिषा बागेत बसलेली असते. मालती आणि आबा तिचे आभार मानतात. राणी इंद्राच्या गृहप्रवेश मोठा ताटामाटात होतो. आबा म्हणतात की आपण या विजयाचे जोरदार पार्टी करूया. तनिषाला सुद्धा थांबायला सांगतात पण तनिषाच्या मनात दुसरंच काहीतरी चालू असतं. तिला इंद्रा खूप आवडतो. पार्टी सुरू होते. राणी आणि इंद्राची एंट्री होते. दोघे एकमेकांसाठी गाणी आणि कविता म्हणतात. त्यांचा डान्स चालू असताना तनिषा जेलेस फील करते. तिला वाटते की राणीच्या जागी मी असायला हवं होतं. मग तनिषा प्लॅन करते की राणीच्या ज्यूसमध्ये दारू आणि नशेतल्या गोळ्या टाकते. राणीला काही कळत नाही आणि ती ते पिते. राणीच्या नशेत इंद्राजवळ जाते आणि म्हणते की तुम्ही मला खूप आवडता. सगळ्यांसमोर ती प्रेमाची कबुली देते आणि म्हणते की आमच्यात आता तिसरा कोणी येणार नाही. इंद्रा सुद्धा राणीला प्रपोज करतो. तनिषाचा डाव तिच्यावरच उलटतो. राणीची फजिती करण्याऐवजी दोघे अजून जवळ येतात. मालती राणीला आत घेऊन जायला सांगते आणि अखेर राणी आणि इंद्रा दणक्यात हनीमून सेलिब्रेशन होतं. धन्यवाद मित्रांनो.